सूरज चव्हाण बद्दल काय बोलायचं. एक सामान्य घरातील एक मुलगा आज इथपर्यंत पोहोचलाय. खूप कष्टातनं दिवस काढलेत, पण त्याच्याकडे शिक्षण जरी कमी असेल ना, तर संस्काराची जी शिदोरी आहे ना ती खूप छान आहे. कारण की आपण पहिल्या एपिसोड पासून बघतोय त्यांनी घर, बिग बॉसचं जे घर होतं ते स्वतः स्वच्छ केलं. का तर ते आपलं घर आहे. गणपती बाप्पा पुढे जो मोदक ठेवला तो म्हणला आधी मी नाही खाणार, ती गणपती बाप्पाला ठेवूयात. म्हणजे ह्याच्यातून त्याचं साधं आणि एकदम शांत असं रूप दिसतंय. त्याचबरोबर म्हणजे त्याच्या घरातले आले त्यावेळेस ते सुद्धा बिग बॉसच्या घरात यायच्या आधी त्यांनी चप्पल बाहेर काढली आणि मग ते घरात आले. ते डोक्यावरती पदर आणि खरंच त्याच्याकडे जी संस्काराची शिदोरी ती म्हणजे बाप रे. आणि त्याच्याकडून त्याला भले गेम कमी समजत असेल, कळत नसेल, पण ठीक आहे, आपण सगळ्यांनी मिळून त्याला सपोर्ट करूयात. आणि अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करतोय, मी पण करते आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सूरज दादाला सपोर्ट करा. आणि त्याचबरोबर मी बिग बॉस बघत नव्हते इतक्या दिवस. आमच्या घरात म्हणायचे काय ती भांडणं बघायची. आज बिग बॉस आम्ही सगळे